उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बनवताना वापरा या स्मार्ट किचन टिप्स. क्रमांक 1. जर तुम्ही रोज गव्हाचे पाणी बदलले नाही आणि एकाच पाण्यामध्ये गहू भिजत ठेवले तर गव्हाला उग्र वास येतो आणि तयार झालेल्या कुरडया पांढऱ्या न दिसता लालसर दिसतात. म्हणूनच गव्हाचे पाणी रोज बदलणे गरजेचे आहे. क्रमांक 2. पापड किंवा कुरडई घालण्यासाठी जाड प्लास्टिक कागदाचा वापर करावा आणि त्याला थोडे तेल लावावे. यामुळे पदार्थ वाळवल्यावर सहज निघतात. क्रमांक 3. साबुदाणा बटाटा चकली पांढरी शुभ्र होण्यासाठी साबुदाणा भिजवताना त्यात कडकडीत गरम पाणी वापरावे. यामुळे साबुदाणा आतपर्यंत व्यवस्थित फुगतो आणि चकली तळल्यावर कापसासारखी पांढरी दिसते. क्रमांक 4. चकलीसाठी बटाटे उकडल्यानंतर ते पूर्णपणे थंड होऊ द्यावेत आणि मगच किसून साबुदाण्यात मिसळावेत. गरम बटाटे वापरल्यास चकलीचे पीठ जास्त सैल होते आणि चकलीला वेडे नीट पडत नाहीत. क्रमांक 5. चकल्या वाळवताना त्या पहिल्या दिवशी सावलीत किंवा पंख्याखाली सुकवाव्यात आणि दुसऱ्या दिवसापासून कडक उन्हात ठेवाव्यात. यामुळे चकल्यांना मधून तडे जात नाहीत आणि त्या अखंड राहतात. क्रमांक 6. उडदाचे पापड करताना डाळीचे माप समप्रमाण ठेवावे. अर्धा किलो उडदाची डाळ असल्यास मुगाची डाळ ही अर्धा किलो घ्यावी. असे प्रमाण असल्यास पापड मस्त खमंग होतात आणि खाताना दाताला चिटकत सुद्धा नाहीत. क्रमांक 8. पापडाचे पीठ मळल्यावर लगेच लाटायला घेऊ नका. किमान 2 ते 3 तास ते प्लास्टिक पिशवीत झाकून ठेवावे आणि 3 तास झाल्यावर हे पीठ चांगलं 10 ते 15 मिनिटे कुटून घ्यावे. क्रमांक 9. पीठ नीट कुटून घेतल्यामुळे ते मऊ आणि लवचिक होते, ज्यामुळे पापड लाटताना जास्त मेहनत करावी लागत नाही आणि ते चवीला छान खुसखुशीत सुद्धा तयार होतात. क्रमांक 10. मिश्र डाळीचे सांडगे बनवताना त्यामध्ये भरपूर लसूण वापरावा. साधारण 1 किलो डाळीला 1 वाटी लसूण घातल्यास सांडगे अतिशय चविष्ट आणि खमंग लागतात. क्रमांक 11. सांडगे बनवताना हाताला जास्त पाणी लावू नका. सांडगे तोडू नका. जास्त पाणी लावल्यास सांडगे पांढरे पडतात आणि जास्त दिवस टिकत देखील नाहीत. तसेच सांडग्यांना बुरशी लागण्याची भीती जास्त असते. क्रमांक 12. सांडगे किंवा पळीपापड पूर्ण सुकल्याशिवाय काढू नयेत. कडेने थोडे सुकले की आपोआप सुटतात. जबरदस्तीने काढल्यास ते तुटतात. क्रमांक 13. बटाट्याचे वेफर्स एकदम पांढरे शुभ्र होण्यासाठी पातळ चकत्या केल्यावर त्या 3 ते 4 वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घ्याव्यात. यामुळे बटाट्याचे स्टार्च पाण्याबरोबर पूर्णपणे निघून जाईल आणि चिप्स काळे न पडता पांढरे शुभ्र दिसतील. क्रमांक 14. जर बटाट्याचे चिप्स तुम्ही पाण्यामध्ये नीट धुतले नाही तर साठवणीत ते काळे पडतात आणि तळल्यावर त्याचा रंग लालसर दिसू लागतो. म्हणजे चिप्स 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवायचे आहेत. क्रमांक 15. वेफर्स बनवताना कापलेले कच्च्या चकत्या रात्रभर थंड पाण्यामध्ये भिजत ठेवल्यास वेफर्स खूपच क्रिस्पी आणि कडक बनतात. क्रमांक 16. वेफर्स तळल्यानंतर अधिक खुसखुशीत क्रिस्पी लागावेत असं वाटत असेल तर कच्चे चिप्स मिठाच्या पाण्यात
अर्धा तास बुडवून ठेवावेत. क्रमांक 17. गव्हाच्या शेवया वर्षभर चांगल्या टिकवण्यासाठी गहू दळताना तो थोडा जाडसर दळावा. एकदम बारीक पिठाच्या शेवया बनवताना लगदा होतात, म्हणून रवाळ पीठ वापरावे. क्रमांक 18. शेवया बनवून झाल्यावर त्या कडक उन्हात किमान 2 दिवस चांगल्या वाळवून घ्याव्यात. शेवया जर थोड्या जरी ओलसर राहिल्या तर साठवणीत त्यांना लवकर भुंगा किंवा अळी लागू शकते. क्रमांक 19. वाळवलेल्या शेवया साठवण्यापूर्वी त्या हलक्या गरम कढईत थोड्या परतून घेतल्या तर त्यांना वर्षभर छान कुरकुरीतपणा राहतो आणि त्या खराब होत नाहीत. क्रमांक 20. साबुदाणा पापड करण्यापूर्वी साबुदाणा 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये व्यवस्थित भिजत ठेवा. क्रमांक 21. साबुदाणा पापडसाठी साबुदाणा भिजवताना साबुदाण्याच्या 5 पट पाण्याचे प्रमाण ठेवावे. उदाहरणार्थ 2 वाटी साबुदाणा असेल तर 5 वाटी पाणी उकळायला ठेवावे. क्रमांक 22. साबुदाणा पापड वर्षभर चांगले राहावेत यासाठी हे पापड 2 ते 3 दिवस कडक उन्हात वाळवून मगच स्टीलच्या हवाबंद डब्यात भरावेत आणि हवे तेव्हा तुम्ही यातील थोडे पापड काढून तेलामध्ये तळून खाण्याचा आनंद घ्या. क्रमांक 23. रेशनच्या तांदळाचे खारवडे चवीला खूप छान लागतात. तांदूळ स्वच्छ धुवून सावलीतच वाळवावेत आणि त्याचे पीठ थोडे जाडसर दळल्यास खारवडे कुरकुरीत होतात. क्रमांक 24. चकलीचा चीक शिजवताना त्यात पापडखार आणि जिरेपूड घातल्यावर पाणी चांगले उकळून घ्यावे. पिठात पांढरेपणा हवा असेल तर जिरेपूडऐवजी अख्खे जिरे वापरावेत, जेणेकरून रंगात बदल होत नाही. क्रमांक 25. खारवडे साठवण्यापूर्वी ते पूर्णपणे कडक सुकलेले असल्याची खात्री करा. जर हाताने तोडल्यावर कडक असा आवाज आला तरच समजावे की ते वर्षभर टिकण्यासाठी तयार आहेत. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.